त्यांनी जर हाताला लिंबू चोळला ना तर त्याचे जे ठसे आहेत ना ते बदलून जातील. मग ते हाताचे बदललेले ठसे आणि तिकडे मॅच करायचे ठसे मॅचच नाही होणार ना, मग तो सुटणार. असं कुठं असतं का? अरे बास का भावा, तुला विश्वास नाही का माझ्यावर? अरे लॉच्या पुस्तकामध्ये वाचलंय ना मी हे सगळं. हो का? मग असणार. मग बरं चल, आपल्याला काम आहे बाबा, है ना? चल तिकडे जायचंय दुसरीकडे आता काम. हाताला लिंबू चोळलं तर खरंच हाताचे ठसे निघून जाते ते? काय माहिती भाऊ. अरे येड्या, आपल्यात लय शिकलंय कोण? राणी. राणी त्यात ती सांगते आणि तिच्या पुस्तकात वाचलेलं सांगते, मग तर नक्कीच खरं असणार. 100% खरं असणार. होईल का? ये बघताय काय येडेनो, जावा लिंबू चोळून या. इंद्रजित सर, मला तुमच्याशी बोलायचंय. माझ्याकडे वेळ नाहीये. अहो सर लई महत्वाचं बोलायचं, ऐकून तर घ्या. हो माहितीये मला तुझे काय महत्वाचं काम आहे. तेच ते कामगारांचे प्रश्न, त्यांचा पगार, सुट्ट्या हेच असेल ना. आपण ना त्याबद्दल नंतर बोलू. आता मला सध्या इम्पॉर्टंट मीटिंग्स आहेत. अहो नाही सर, तुम्ही ऐकून तर घ्या. मी 2च मिनिटं घेईन तुमचे. बरं ठीक आहे, 2 मिनिटं तुझ्याकडे. बोल. सर, ऑर्डरच्या दिवशी जेव्हा लाईट गेली होती ना, ती लाईट कोणी घालवली हे मी आणि गोट्याने शोधून काढलं. कोणी घालवली होती? नाव सांग मला त्याचं. सर मी सांगते, पण त्यासाठी तुम्हाला एक गोष्ट करावी लागेल. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन, सगळे इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी कुणीतरी कंपनीशी बेईमानी केलीये. कंपनीचाच पगार घेऊन कंपनीची ऑर्डर पूर्ण करण्यात अडथळा आणलाय. अर्थात त्याच्या हाताचे ठसे आमच्याकडे आलेत. आता तुमच्यापैकी प्रत्येकाने इथे येऊन आपल्या हाताचे ठसे शाईमध्ये हात बुडवून द्यायचे. ते आम्ही तपासू आणि मग कळेल कोण तो बेईमान येते. आणि हे इंद्रा सर स्वतः करणार आहेत. आता सगळ्यांनी एकेकाने पुढे या. काय करायचं? चालू की इथून? हे तुला काही ऍडमिट लागले का? असं गपचूप निघून गेलो तर सगळ्यांना संशय येईल. आणि तसं पण आपण हाताला लिंबू चोळूया, आपल्या हाताच्या ठसे मॅच नाही होणार. झालंच तर बघू. सर
फडतरे थांबा थांबा. सर हीच ती 2 लोक आहेत ज्यांनी त्या दिवशी लाईट घालवल्या होत्या. ही तर काय करते? हिला तर मी बंगल्यावर कामाला जायला सांगितलं होतं. हे सगळं होऊ दे मग हिच्याकडे बघत्या. का केलं तसं? माझ्याशी गद्दारी करायची हिंमत कशी झाली तुमची? साहेब चुकलं आमचं, आम्हाला माफ करा साहेब. चूक नाही केलीत तुम्ही, तुम्ही गुन्हा केलाय. कोणी करायला सांगितलं होतं तुम्हाला हे? दोघं तर गावली. यांनी माझं नाव सांगितलं तर नाही 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 नाही, मी सापडीन. 12च्या भावात जाईन मी. त्यांनी नाव सांगायच्या आधी मी इंदिरा सरांच्या पाया पडतो, त्यांची माफी मागतो, गडगडतो. वाचलं पाहिजे, माफीच मागतो. सांगा उत्तर आहे मला. आम्हाला पैसे चालले होते इंडो फोर्स कंपनीच्या मॅनेजरनं.